राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कुलाब्यामध्ये नार्वेकरांच्या कुटुंबातील 3 उमेदवार रिंगणात आहेत। अर्ज भरताना नार्वेकरही उपस्थित असल्यानं वादाला तोंड फुटले। उमेदवारांची बिनविरोध निवड होण्यासाठी नार्वेकर आम्हाला धमक्या देत होते असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी प्रोटेक्शन का फोन लगाओ। ऐका ना, पहले तुमकी सिक्योरिटी विड्रॉ करना। यू आर मिसयूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। हॅलो, दुश्मनी साहेब अध्यक्ष साहेब बोलते। हॅलो तुम्हाला साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन? सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। आम्ही म्हटलं तुम्ही तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, तुम्ही भरू नका। आमचे BSPचे 3 कार्यकर्ते आत गेले, त्यांना बाहेर काढलं। हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल, जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेलं आहे। पोलिंग स्टेशनवरती जर मी जाणं अनुचित होतं तर ते हरिभाऊ राठोड तिकडे काय करायला, पूजा करायला गेलेले का? विधानसभा अध्यक्षांना कोणी घेराव टाकलेला? कोण त्यांच्याबरोबर आर्ग्यू करत होतं, हुज्जत घालत होतं? कोण तिकडे आम्ही इकडनं आरूला बाहेर पडायला देणार नाही, तुम्हाला हलायला देणार नाही, हे सगळं कोण बोलत होतं? हे जरा व्हिडिओमध्ये बघा। तिकडे गेल्यानंतर आरोनच्या ऑफिसमधनं बाहेर येताना काही माजी विधान परिषद सदस्य व त्यांच्याबरोबर आलेली टोळी यांनी मला घेराव घालणं, धक्काबुक्की करणं, आपल्याला दिलेल्या सुरक्षेचा गैरउपयोग करून, दुरुपयोग करून तिकडे कमोशन क्रिएट करणं, हे कुठचा योग्य प्रकार आहे? आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जर का कोण आपल्याला दिलेल्या सुरक्षेचा दुरुपयोग करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन, समज देऊन त्या संदर्भात कारवाई करायला सांगणं हे माझं कर्तव्य आहे। त्यांना अधिकार नाहीये तो। त्यांना ते जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर सभागृहात बसलेले असतात तेव्हाच त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्याचा अधिकार असू शकतो। ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना तो अधिकार नाही। त्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केलेला, त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांवरती रितसर कारवाई होणं